आम्हाला ना ही मस्त अशी फ्रेश ताजी जामून मिळाली होती. ते कुठे ते चला सांगते. सकाळी सकाळी आहे ना आम्ही माय लेक निघाले होतो रनिंगसाठी. आता रनिंगला आल्यानंतर ना इकडे इतकं छान वातावरण आहे, खूप मस्त वातावरण आहे इकडचं आणि फ्रेश हवा आहे. इथे इकडे तुम्ही जिथे पण जाणार तिथे तुम्हाला जांभळाचे आंब्याचे झाड दिसतं आणि खाली आता भरपूर अशी हवा सुटते आणि मग काय आम्हाला 4-5 जांभळं सापडले आणि आम्ही तेच घेऊन त्याच्यामध्येच खूप खुश झालो. आणि आदिराला पण जांभळं आवडतात आणि मला पण आवडतात. मग काय आम्ही दोघींनी जांभळं वगैरे खाल्ले. तिथे आमचा वॉर्मअप झाला आणि आज उपास असल्याने नाश्ता काही करणंच नाही झाला. मग काय चहा वगैरे घेतला आणि घरी आल्यानंतर ना ही मस्त आंब्याची पोळी जी आहे ना तयार झालेली होती. इतकी छान झाली होती ना. आणि आज ना पोळी भाजी खायचा फार कंटाळा आला होता. आहोंचा टिफिन वगैरे जे आहे तो करून दिला आणि मग आम्ही मस्त असं सांबार आणि डोसा केला. सांबार डोसा एक नंबर लागतो. या प्रकारचा जर सांबार तुम्ही केला ना तुम्हालाही खूप आवडेल. आणि हा जो डोसा ना खूप क्रंची क्रिस्पी झाला होता आणि त्याला जाळी ते एक नंबर आली होती आणि खायलाही तो तेवढाच पौष्टिक पण आहे आणि टेस्टी पण आहे. माहिती तुम्हाला मी हा कशाचा केला आहे तर हा केला आहे मी महाराष्ट्र शासनाची जी एनर्जी दाल खिचडी भेटते ना त्याचा केलेला आहे. हे जे प्रीमिक्स आहे ना ते छान असं भिजू दिलं आणि त्याचा हा डोसा केला होता. खूपच छान लागतो आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचं कामच नव्हतं आणि गार्डनला आल्यानंतर ह्या 2 जुडवा बहिणी भेटल्या होत्या. असा होताचा केस कसा वाटला